नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. गाव पातळीवरील कार्यकर्त्यात एकमेकात नाराजीचा सूर निघू शकतो. त्यामुळे मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या अफवा उठवल्या गेल्या. माजी आमदार संजय भाऊ दौंड यांचं व माझं नातं राजकारण पलीकडलं आहे. आमच्यात कोणतेही मतभेद किंवा मनभेद नाहीत, असे नामदार मुंडे व दौंड यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दोघांनी म्हटले आहे. धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देतो. आत्ताच आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजेश्वरबा चव्हाण यांनी पक्षाची भूमिका आपल्यासमोर ठेवलेली आहे. आज या पत्रकार परिषदेस राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे बंधू सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे ज्येष्ठ नेते दत्ताबा पाटील, रणजित चाचा, तालुका अध्यक्ष आवताडे साहेब, विधानसभा अध्यक्ष गोविंदराज देशमुख, ही सर्व मंडळी या ठिकाणी आज या पत्रकार परिषदेत उपस्थित आहे. आबांनी आत्ताच आपल्याला सांगितलं की आमच्यामध्ये कसलेही मनभेद नाहीत. धनुभाऊ आणि मी गेली 5 वर्ष जे भावाप्रमाणे आम्ही काम केलं आपण पाहिलं असेल. तर मध्ये काही पेपरला बातम्या आल्या, या संदर्भात आपल्याला या गोष्टी ज्ञात आहेत. काम करत असताना आपणा सर्वांना माहिती 2014पासनं जवळपास आता 10 वर्ष झाली आम्ही एकत्र काम करतो. परंतु काम करत असताना प्रत्येक पक्षामध्ये गावागावात कार्यकर्त्यामध्ये आपसात थोड्या बहुत ज्या काही गोष्टी त्यांना पटत नाहीत आणि त्या संदर्भामध्ये आम्ही कार्यकर्त्यांची मागच्या आठवड्यात तुम्हाला माहिती असेल तर मीटिंग घेतली आणि त्यांचे सगळ्यांचे विचार ऐकून घेऊन मी त्यावेळेस तिथं सांगितलं होतं. आपल्यापैकी बरेच जण या ठिकाणी हजर होते की 2 दिवसानंतर मी माझा निर्णय जाहीर करेल. म्हणून काल माझं आणि मुंडे साहेबांचं बोलणं झालं. धनुभाऊ काल माझ्याकडे आले होते आणि ते म्हटले आपण एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या सर्व पत्रकारांना आणि तमाम जनतेला आपली जी भूमिका आहे त्यांच्यासमोर मांडू म्हणून आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आम्ही सर्वजण जसं आता आबांनी सांगितलं त्याप्रमाणे की धनुभाऊ हे राज्याचं नेतृत्व करणारं एक मोठं नेतृत्व आहे आणि विशेषतः जी राज्यातला तरुण आहे, या तरुणांना त्यांचं मतदान खेचून अनेक क्षमता त्यांच्या वाणीमध्ये आहे. त्यांच्याकडे पक्षानं फार मोठी जबाबदारी दिलेली आहे. एकट्या राष्ट्रवादी पक्षानेच नव्हे, इव्हन युतीमधल्या घटक पक्षांनीसुद्धा सगळ्यांनी की एक चांगला वक्ता असल्यामुळं त्यांच्यावर राज्यभरामध्ये राज्यव्यापक दौरे करून वेगवेगळ्या ठिकाणी सभा आयोजित करण्याचं त्यांच्यावर जिम्मेदारी दिलेली आहे. म्हणून आम्ही सर्वजण, मी, आबा, दत्ताबा, गोविंदराव, तालुका अध्यक्ष, आम्ही सगळेच, आमची सर्व टीम मतदारसंघातील या ठिकाणी अनेक नावं घेतली पण सर्वांची माफी मागून सर्वजण आम्ही या ठिकाणी आम्ही स्वतः उभे आहोत अशा पद्धतीनं आम्ही या मतदारसंघात काम करणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकसभेला जवळपास 75,000 मतापेक्षाही जास्त मताची लीड ही परळी मतदारसंघात विधानसभेला होती. त्याही पेक्षा जास्त मतानं तुम्हाला खात्रीनं सांगतो की धनुभाऊचा विजय होणार आहे आणि त्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करणार आहोत. एवढंच या प्रसंगी बोलतो. धन्यवाद. इथं उपस्थित सन्माननीय संजय भाऊ दौंड, मार्गदर्शक आमचे आदरणीय दत्ताबा, जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय राजेश्वरबा चव्हाण, या विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
गोविंदराजे देशमुख, इथं उपस्थित अंबाजोगाई तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय राजूभाऊ अवतारे, माननीय रणजित चचा लोमटे आणि आज या पत्रकार परिषदेला संजय भाऊच्या उपस्थित माझ्या सर्व या जिल्ह्यातील सन्माननीय पत्रकार बंधूंनो, मी सर्वप्रथम आपणा सर्वांना आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेला धनत्रयोदशीच्या आणि दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. मधल्या काळात वेगवेगळ्या अफवा, वेगवेगळ्या काही गोष्टी आपल्या कानावरती आल्या आणि त्यात माझ्यात आणि संजय भाऊमध्ये काही मतभेद आहेत अशा प्रकारच्या बातम्याही आल्या. संजय भाऊनी इथे एक बैठक घेऊन त्या ठिकाणी आपली भूमिकाही स्पष्ट केली. महायुती म्हणून या ठिकाणी या मतदारसंघात मी निवडणूक लढवतो. संजय भाऊ असेल, मी असेल, आम्ही सर्वजण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतोय आणि एखाद्या मतदारसंघात त्यांनी त्यांचं सबंध आयुष्य जनतेची सेवा करण्यात घातलं. त्याच मतदारसंघात मीही या ठिकाणी आयुष्य झिजवलं. त्याच मतदारसंघात पंकजाताईंनी सुद्धा या मतदारसंघातल्या जनतेची सेवा केली आणि माझे सर्व सहकारी सुद्धा या ठिकाणी या मातीतल्या माणसाची प्रामाणिकपणाने सेवा करतात. 2019 ला सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या विजयासाठी या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने जसा आशीर्वाद दिला, ते आशीर्वाद मिळवण्यासाठी संजय भाऊनी अनेक परिश्रम घेतले, याची मला जाणीव आहे. आणि मी या मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर स्वाभाविक संजय भाऊ सुद्धा विधान परिषदेवरती आमदार म्हणून गेले. माझं त्यांचं जे नातं आहे, जे संबंध आहेत, नक्कीच राजकारणाच्या पलीकडे आहे. राजकारणाच्या माझ्या सुरुवातीला राजकीय आमच्या दोघांचा एकमेकाचा संघर्ष झाला, पण त्यामध्ये कधीच आमचा संवाद नव्हता किंवा अशा गोष्टी कधीच घडल्या नाहीत. आणि त्यानंतर आम्ही एक जीवानं 2014 पासून एकरूप होऊन या ठिकाणी काम करतोय. महायुती झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर आणि अनेक मान्यवर सहकाऱ्यांनी या पक्षात आल्यानंतर गावागावात पक्षात सुद्धा पक्षाची फार मोठी ताकद वाढली. मध्ये जे गैरसमज झाले ते त्यांच्यात आणि माझ्यात बिलकुल नव्हते. हे गैरसमज काही गावातील एकाच पक्षातील गटातटामध्ये काम करण्याच्या बाबतीत, जनतेची सेवा करण्याच्या बाबतीत ज्या अडचणी येत होत्या, त्या स्वाभाविक संजय भाऊच्या सहकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी वाटलं की या बाबतीत आता निवडणुकीत आपण बोललं पाहिजे. आणि त्या सहकार्याची जी भावना होती, त्या भावनेमध्ये संजय भाऊनी त्या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केली. पण याचा अर्थ त्यांच्यात आणि माझ्यात संवाद नव्हता किंवा तो मेळावा त्यांनी घेतला ते मला माहीत नव्हतं, त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं नव्हतं, अशातलाही भाग. आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना सुद्धा माझं त्यांचं बोलणं झालं होतं. असा एकही दिवस गेला नाही की त्यांचं माझं बोलणं होत नाही, आमच्यात संवाद नाही. पण स्वाभाविक आहे की निवडणूक आल्यानंतर
काही गोष्टी समोर येतात आणि त्यामुळं आज त्या मेळाव्यामध्ये त्यांनी जे जाहीर केलं की 2 दिवसानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे आणि त्यांनी त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, माजी आमदार आहेत. भविष्यातही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठी जबाबदारी देणार आहे, त्यांनाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, माझ्या नेतृत्वालाही माहिती आहे. त्यामुळं मी सुद्धा आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून या मतदारसंघातील नाही तर सर्वच जिथं जिथं जाईल ही आज बातमी मी सर्वांना सांगतोय की आमच्यात कधीच मनभेद किंवा मतभेद सुद्धा नव्हते आमच्या दोघांमध्ये किंवा आमच्या कुठल्या सहकार्यामध्ये. स्वाभाविक आहे की गाव पातळीवरच्या आपल्या सहकार्यांना या निवडणुकीमध्ये तेवढ्याच ताकदीनं काम करण्यासाठी त्यांच्या भावना ऐकून त्यांना सुद्धा त्यांचं म्हणणं आपल्यापर्यंत येणं ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. त्या आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी आवश्यक ज्या होत्या त्या संजय भाऊनी केल्या. मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी पुन्हा माझ्या विजयाची आणि या मतदारसंघामध्ये पूर्ण ताकदीनं काम करायची भूमिका आपल्या सर्वांच्या समोर स्पष्ट केली. आणि आपल्या सगळ्याला माहिती की संजय भाऊचा स्वभाव आहे की एकदा कामाला उतरले पुन्हा त्यांच्या कामाची पद्धत आपल्याला सगळ्याला माहिती आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आता आपण सुद्धा मागे जे काही झालेल्या चर्चा आहेत आजच्या या पत्रकार परिषदेनंतर या चर्चेला पूर्ण विराम द्यावा आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती या मतदारसंघात पूर्णपणानं एकरूप आहे हे आपल्याला या निमित्तानं मला सुद्धा स्पष्ट करायचं आहे. आणि या ठिकाणी आमचे जे काही सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांना सुद्धा मला सांगायचं आहे की शेवटी निवडणूक ही लढाई असते आणि कुठलीही लढाई मी स्वतः तर कधी सोपी समजत नाही. माझ्या सहकार्याच्या ग्रामपंचायतीची निवडणूकसुद्धा मी एखाद्या विधानसभे लोकसभेपेक्षा जास्त गांभीर्याने घेतो. त्यामुळं स्वाभाविक आहे की प्रत्येक निवडणूक प्रत्येक लढाई त्याची सुरुवात चांगल्या केल्यानंतर विजय निश्चितच ऐतिहासिक होत असतो आणि तेच ऐतिहासिक विजय करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय. आमचे सर्व खालचे अगदी गाव पातळीवरचे सर्वच जण एकत्रितपणाने ह्या ऐतिहासिक विजय सुनिश्चित करण्यासाठी या ठिकाणी काम करणार आहेत. या प्रसंगी माजी आमदार संजय दौंड, ज्येष्ठ नेते दत्ताबा पाटील, बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख, तालुकाध्यक्ष राजभाऊ आवताडे, रणजित लोमटे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश आवताडे, अंबाजोगाई.